तर नमस्कार मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत किंवा त्या योजनेच्या नावाखाली एका शेतकऱ्याला जवळपास 22,000 रुपयाचा फटका बसलेला आहे. म्हणजे त्याच्यासोबत काय झालं, त्याच्यासोबत 22,000 कसे गेले, त्याला सोलर देखील आलेलं नाही आणि त्याचे 22,000 देखील गेलेले आहेत. तर त्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला किंवा त्यासोबत खूप मोठं फ्रॉड झालेलं आहे. तर त्यानं काय चूक केली, त्याला नेमकं काय झालं, त्याच्यासोबत काय घडलं आणि तुम्हाला काय चुका करायच्या नाहीत, तर ही पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या, कारण आपण असेच नवनवीन अपडेट या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्हाला सोलर पंपविषयी काही माहिती पाहिजे असेल त्या सर्व काही माहिती आपण या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्याला एक मेसेज आला, तुमचं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती तुमचं किंवा खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही जाऊन ते पेमेंट हे करू शकता, असं त्याला मेसेज आला. तर शेतकऱ्याला वाटलं खरंच माझा अर्ज हा मंजूर झालेला आहे आणि आता मी पेमेंट केल्यानंतर मला सोलर देखील येईल. म्हणून त्यानं काय केलं, त्या लिंकवर क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर तिथं आलं की तुमचा 22,000 रुपयाचा जो काही भरणा आहे तो तुम्ही भरून घ्या. मग त्या शेतकऱ्याने त्यावरती क्लिक केलं आणि फोनपेला ज्याच्या काय पैसे होते त्यानं ते त्यावरती टाकले आणि त्याचे पैसे देखील कटले, परंतु त्याला सोलर आलंच नाही. कारण असं झालं की एक फेक वेबसाईटवरून तुम्हाला फक्त एक मेसेज टाकला जातो किंवा ते सेम तुम्हाला जसा मेळाकडून मेसेज येतो तसं तुम्हाला एक मेसेज टाकला जातो, एक लिंक फेक टाकली जाते आणि त्या फेक लिंकवर तुम्ही क्लिक करून तिथे पेमेंट केलं तर तुमचे पैसे जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, आधी चेक करायचं की तुम्हाला खरंच मेसेज आलेला आहे का, मेळाकडूनच मेसेज आलेला आहे का. जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मेळा ऑफिसला जाऊन तुम्ही आधी कन्फर्म करून घ्या की हा मेसेज मला आलेला आहे आणि खरंच माझं सिलेक्शन झालं आहे का. जर नसेल येत तुम्हाला तर आपण तुमच्या बेनिफिशरी आय डी जे आहे, MK ID जे आहे, ते MK ID पासवर्ड टाकून कसं चेक करायचं तुम्हाला फॉर्म सोलर मंजूर झाले की नाही हे देखील आपण त्यावरती माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, तर आधी तो जाऊन व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला सोलर हे मंजूर झालं आहे का नाही. आणि तुम्हाला कन्फर्म झालं मेडा ऑफिसमधून, जर तुम्हाला कन्फर्म झालं खरंच सोलर आलेलं आहे, तर तुम्हाला येत नसेल तर ऑनलाईन किंवा तुम्ही मेडा ऑफिसमधून किंवा ज्याला कोणाला त्या सोलरमधलं काही कळतं किंवा ज्याला कोणाला कळतं त्याच्याकडून भरून घ्या. तुम्हाला जर येत नसेल तर अशा बामट्या अफवावर विश्वास ठेवू नका, कारण आता त्यावर स्कॅम देखील भरपूर होत आहे. त्या शेतकऱ्याला जवळपास 22,000 रुपयाला चुना लागलेला आहे. त्यानं 22,000 रुपये त्यावरून भरले येतं आणि फेक वेबसाईट बनवल्या जातात. भरपूर साऱ्या अशा फेक वेबसाईट बनवल्या जातात. त्यामुळे तुम्ही आधी चेक करा की वेबसाईट खरी आहे का, तर चेक करूनच तुम्ही पेमेंट देखील करा, कारण असं कोणावर विश्वास ठेवू नका आणि अशा फसवेगिरीपासून सावध राहा. आणि जेणेकरून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण अशा नवीन काही अपडेट आले तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तुम्हाला परत यायला सांगतो की अशा फेक वेबसाईटवर तुम्ही क्लिक देखील करू नका आणि फेक वेबसाईटवर तुम्ही पेमेंट देखील करू नका. तुम्हाला जर नसेल येत तर तुम्ही जाऊन मेडा ऑफिसला जाऊन तिथून तुम्ही त्यांना मदत त्यांची घेऊन तुम्ही भरू शकता किंवा तुम्ही बँकमधून भरू शकता किंवा तुम्ही बाहेरून ऑनलाईन देखील भरू शकता, कारण ऑनलाईनवाले तुमच्याकडून 100 रुपये घेतील भरण्यासाठी, परंतु ते जाऊ द्या. परंतु अशा फेक वेबसाईटवर क्लिक करू नका, कारण काय आहे की शेतकऱ्याला भरपूर सारे असे लुटते येतं, त्यामुळे ती फेक वेबसाईट देखील बनवत आहे. त्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, जेणेकरून तुमचं बँक अकाउंट सेफ राहील. आणि असेच नवीन अपडेट जर बघायचे असतील तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब देखील करून घ्या.